नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज सुप्रिया गटाची पुण्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला शहरातील सुप्रिया गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निकालानंतर पुढील दिशा काय असणार यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. सुप्रिया गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पुण्यामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सुप्रिया गटाची ही पुण्यामध्ये बैठक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला शहरातील सुप्रिया गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सुप्रिया गटाची पुण्यामध्ये बैठकीला शहरातील सुप्रिया गटातील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निकालानंतर पुढील दिशा काय असणार या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे. पुढची दिशा या बैठकीमध्ये ठरणार आहे. सुप्रिया गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. अजिंक्य, काय अधिकची माहिती? हो नीलम, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज पुण्यात पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, जे की शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी तातडीने बैठक बोलवलेली आहे. आणि या निकालानंतर आता पुढील भूमिका काय असणार आहे हे आज त्यांच्याकडून स्पष्ट केलं जाणार आहे. बैठकीला आज शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी जे पुणे शहरातले आहेत ते देखील हजर राहणार आहेत. आणि निकालानंतर पुढील दिशा काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. किती वाजता ही बैठक होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? रात्री त्यांचा निरोप जो आहे तो सर्व पदाधिकाऱ्यांना गेलेला आहे. थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सुरू होणार आहे. अजिंक्य, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.